8 तारखेचा व्हिडिओ आहे, पण आज टाकू उद्या टाकू म्हणता म्हणता एवढा वेळ झाला ना, चला म्हटलं आज टाकूयाच. आता पालखी यायच्या अगोदर 2-3 दिवस ना एवढा मोठा पाऊस होता की सगळं पूर्ण जाम होऊन गेलं होतं. आता म्हटलं पालखी दिवशी पण तेच होतंय काय, पण नाही, अजिबातच नाही. पालखी दिवशी ना एवढा पाऊस ना सगळा कमी झाला की सगळं पूर्ण पूर वगैरे येऊन सगळं पूल बुडलं होतं ना, ते सगळं ना पूर्ण खाली झालं. आणि मग आम्ही सुद्धा निघालो जाण्यासाठी. आम्ही दरवर्षीच आता पुण्यात आल्यापासून दरवर्षी जातो आम्ही पालखीला. यावर्षी पण निघालो. आता या जरा जास्त उशीर झाला होता, गाडीला पण जागा लावायला नव्हती, त्यामुळे लांबच गाडी लावली होती आणि तिथून मग आम्ही चालत जायला निघालो होतो. आता जी मनात भीती होती ना ती शेवटी झाली, कारण आम्ही जायला निघालो आणि सगळी माणसं पालखी घालून नाही रिटर्न यायला लागली होती. आता म्हटलं मागच्या वर्षी झालं तेच म्हणलं यावर्षी सुद्धा होणार वाटतं. तरी पण चला म्हटलं जाऊयाच, म्हटलं पुढं बघूया तर काय होतंय. तर छोट्या छोट्या ज्या पालख्या होत्या त्या दिंड्या त्यांना मागच होत्या, मग त्यांच्याबरोबर चला आपण पण म्हटलं चालत जाऊया. म्हटलं नशिबात असेल ना तर पालखीचं दर्शन तरी भेटेल, नाही तर म्हणलं मागच्या वर्षीसारखं ना आल्या पावली म्हणलं परत निघून जायचं. आणि आम्ही जर बाहेर आलो ना कधी कुठे तर माझ्या पिजूला काहीतरी वेगळाच आनंद होतो, त्याचं चाललं होतं पळत पळत जायचं. आणि गडबड करून निगडीपर्यंत आम्ही आलो तिथे ना थांबलो होतो. म्हटलं पालखी जायला, पण नाही, पालखी ना आमच्या मागच होती. आणि थोडा वेळ मग थांबलो आणि पालखीसुद्धा आली. असं वाटलं बरं झालं आलं सार्थक तरी झालं. पालखीचं दर्शनसुद्धा ना मस्त असं ना घ्यायला भेटलं. एवढं भारी वाटलं, कारण एवढं लांबून चालत आलो होतो, ते पण इतक्या पळत पळत आलो ना. आणि दर्शन वगैरे छानपैकी झालं. मग काय परत निघालो जाण्यासाठी. येता येताना एका ब्रिज खाली एका दादाने स्टॉल लावला होता चहाचा वारकऱ्यांसाठी. चला म्हटलं आता वारकरी तर सगळे गेले होते पुढे निघून, आपण म्हटलं चला घेऊया. मग काय मस्तपैकी गरम गरम ना चहा वगैरे पिऊन घेतला. आणि येता येताना छोटासा वारकरी भेटला रस्त्यामध्ये. सगळेजण व्हिडिओ काढत होते. चला म्हटलं आपण पण काढूया, कारण तो इतका क्यूट क्यूट वाटत होता ना बघायला सुद्धा, आणि त्याच्याकडे सारखं पाहावंसं वाटत होतं, त्यामुळे त्याचा एक व्हिडिओ काढून घेतला. आणि आम्ही कुठे बाहेर आलो ना आम्ही काही खेळणं घेतलं नाही, असं कधीच होत नाही. एवढा सगळा विचार केला शेवटी ना एखादं खेळणं आम्हाला पसंत पडलं, मग काय तेच घेतलं आणि चाललं होतं आमचं नखरं करायचं, इकडून तिकडं मिरवायचं चाललं होतं. मग काय दरवर्षीप्रमाणे आम्ही इथे स्टॉल लागते ना तिथं आम्ही आलो होतो. आता आजकाल मला ना दाबेली जास्त आवडायला लागली, त्यामुळे ना दाबेलीच घेतली होती खायला. आता एका टाईमला मी 2-2 वाट्यात घेऊन बसले होते. एक खायला घेतली आणि एक वाट्यात माझ्या होती. त्याचं कारण म्हणजे एक शिवांशला घेतली होती, पण त्याचं तर ना खेळण्यानेच पोट भरलं होतं, त्यामुळे त्याला नको होती. त्यामुळे काय मीच खाऊन घेतली आणि एक मस्तपैकी ना पाणीपुरीसुद्धा घेतली. मग काय आल्या पावली परत निघालो जाण्यासाठी. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.